रुग्णालयाच्या कळव्यामध्ये अल्पवयीन दिव्यांग मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडलाय। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातलाच हा सगळा प्रकार आहे। रुग्णालयातील डॉक्टर आणि सुरक्षा रक्षकांनी या आरोपीला चांगलाच चोप दिला आणि चोप दिल्यानंतर आरोपी प्रदीप शेळकेला कळवा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलाय असं समजतंय। अत्यंत संतापजनक प्रकार म्हणावा लागेल। दिव्यांग अल्पवयीन मुलगी होती ही, जिचा विनयभंग करण्यात आला। ठाण्यातल्या कळव्यामधली बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या आवारातलाच हा सगळा प्रकार आहे आणि जो आरोपी आहे प्रदीप शेळके त्याला तिथल्या डॉक्टरांनीच आणि सुरक्षा रक्षकांनीच चांगला चोप दिल्याचं देखील कळतंय। प्रतिनिधी निकेश शार्दूल यांच्याकडून अपडेट्स घेऊया। निकेश, सध्या आरोपी कुठे आहे? पोलिसांनी काही कारवाई केली आहे का त्याच्यावर? नक्कीच ही जी 11 वर्षाची दिव्यांग पीडित मुलगी आहे ती तिच्या आई सोबत रुग्णालयात आली होती आणि रुग्णालयाचं जे उद्यान आहे त्या उद्यानाकडे ती उभी असताना हा जो नराधम आहे प्रदीप शेळके नावाचा, त्यांनी त्या ठिकाणी तिला बोलवून घेतला आणि तिच्या सोबत अश्लील चाळे करत असताना रुग्णाचा एक नातेवाईकांनी त्या निदर्शनास आलं आणि त्या नातेवाईकांनी त्याच ठिकाणी असलेला संप सुरू होता डॉक्टरांचा आणि संप सुरू असलेल्या डॉक्टरांना या संपूर्ण घटनेची माहिती दिली। त्याच वेळेला या डॉक्टरांनी या नराधमाला चांगला चोप दिलेला आहे। तिथले जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांना चोप दिलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणाची माहिती नंतर कळवा पोलिसांना दिल्याच्या नंतर या नराधमाला, प्रदीप शेळके या नावाच्या नराधमाला जे आहे ते कळवा पोलिसांनी अटक केलेली आहे। पुढील तपास जो आहे तो सुरू आहे। जी निकेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।